नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2024चा पीक विमा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने भरत असाल तर तुम्हाला फार्मर गेस्ट लॉग इनवरती जाऊन मित्रांनो अशा प्रकारचा प्रॉब्लेम शो होत असेल तर तुम्ही कस्टमर केअरला कॉल करू शकतात. मित्रांनो, मी कस्टमर केअरला कॉल केलेला आहे. तुम्ही ही रेकॉर्डिंग ऐकू शकतात. हा कॉल गुणवत्ता आणि प्रशिक्षणाच्या उद्देशाने रेकॉर्ड केला जात आहे. नमस्कार, प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये स्वागत आहे. मी कृषी रक्त कार्पेट आपले कशा प्रकारे सहाय्य करू शकते? हा, मग पीक विमा भरतोय ना मी. हा, ऑनलाईन भरतोय ना, सगळ्या डिटेल्स येत आहे, पण ते क्रॉपच्या डिटेल आहेत ना त्या तिथं इंटरच होत नाही. त्या डिटेल तिथं क्लिक केल्यावर इंटर होत नाही. सर, आपले इंटरनेट इश्यू असणार आहे. तुम्ही एकदा ई सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिसला जाऊन करा ना, कारण की पोर्टल चालत आहे. दुसऱ्या 2-3 मोबाईलवरून करून बघितलं, मोबाईलवरून डेस्कटॉप मोडवरून करून बघितलं तरी होत नाही. हो सर, काल पण तसंच झालं होतं. एक कॉल आला होता मला. ते ना इंटरनेट इश्यू असेल ना तर होईल, नाही तर मग फुल इंटरनेट आहे मॅडम. आपल्या फोन मध्ये प्रॉब्लेम. फोन बी क्लिअर आहे, फुल इंटरनेट, फुल स्पीड. महाराष्ट्रातून कुठलं म्हणतो आपण? महाराष्ट्र, नाशिक. तर ते इंटरनेट इश्यू असला ना तरच होतं तसं, कारण की काल पण झालं होतं तसंच. क्रॉप डिटेल्स तुम्ही सर, एकदा तुम्ही ना इथे जाऊन चेक करून घ्या. ते मागच्या वर्षी पण झालं नाही ते तसं. तसंच झालं. तुम्ही CSC ला जावा ना सर, नाही तर एकदा. CSC लावून जातं मॅडम, आणि गेस्ट लॉग इन वरून होत नाही ते. बऱ्याच जणांचं फोन मध्ये कधी कधी सर कसं इंटरनेट इश्यू असतो, आपल्या फोनचं स्टोरेज पण सपोर्ट नाही करत, त्यामुळे होतं सर. ओके. मग दुसऱ्या फोन करू शकते. दुसऱ्या फोनला डेस्कटॉपला करून बघितलं तरी होत नाही. हा, मग तेच बोलते ना, कधी कधी स्टोरेजचा पण इश्यू असतो आणि इंटरनेट पण इश्यू असतो ना सर, मग ते नाही होत, फोन सपोर्ट नाही करत. नाही, PC ला केलं मॅडम, PC ला बी नाही होत. तुम्ही एकदा ई सेवा केंद्र नाही तर पोस्ट ऑफिसला व्हिजिट करा सर. मग पोस्ट ऑफिसला चार्जेस घेतात मॅडम ते 200-250 रुपये. माझं तेच तर प्रॉब्लेम असतो ना सर. ऑनलाईन आपण 1 रुपयात भरू शकतो ना. चार्जेस. बरं, ऐका ना सर, तुम्ही थोडंसं अर्धा ते 1 तासानंतर कॉल बॅक करता का? मी तुम्हाला माहिती परत देते पूर्ण. ओके असावी सर आता. ओके ठीक. अर्धा ते 1 तासानंतर परत कॉल बॅक. अजून काय सहायता करू शकते आपली? काही नाही, बस. प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद सर. आपला दिवस शुभ असो. मी आपला कॉल फीडबॅकला टाकते. मित्रांनो, पार्ट 2 व्हिडिओमध्ये कस्टमर केअरने काय सोल्युशन दिले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो.